नमस्कार. मी बापूसाहेब लांडगे, जनहित फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि हजारमाची ग्रामपंचायत सदस्य म्हणजे नागरिक देखील आहे, रहिवासी देखील आहे आणि आमचे सर्व नागरिक आहेत. ते आमची फक्त एवढीच मागणी आहे की लोकांना नागरी सुविधा पुरवा, जेणेकरून पिण्याची स्वच्छ पाणी, गटरची सुविधा, रस्ता, रेल्वे, घरकचरा व्यवस्थापन. त्यासाठी आम्ही 30 तारखेला निवेदन अर्ज दिलेला होता की पिण्याचे पाणी जल जीवन योजनेअंतर्गत 4 वर्षे सुरू झालेले काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरनं बरेच दिवस झाले काम बंद ठेवलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी असते की बाबा मी टेंडर भरल्यानंतर काम पूर्ण करून देणे. परंतु आम्ही आज नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे मीटर जोडणी आणि नळ जोडणी पैसे भरून देखील आम्हाला पिण्याचे पाणी उपलब्ध झालेले नाही. ही एक आमची मागणी आहे. आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की सार्वजनिक रस्ता नागरिकांना ये जा करण्यासाठी गणपती मंदिर ते NEC रोडपर्यंत सार्वजनिक रस्ता मंजूर झालेला आहे, रस्ता देखील झालेला आहे. परंतु त्यामध्ये देखील काही शेतकऱ्यांच्या वादामुळे 1 किलोमीटरचा रस्ता अपुराच राहिलेला आहे आणि त्या रस्त्याचं नियोजन असताना देखील गटर योजना केलेली नाही. व नुसतं तुम्ही रस्ता केला मग गटर कोण करायचं? येणारा नैसर्गिक स्रोत पाण्याचा असतो, पावसाळी पाणी असतं, सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटर असते. गटरची सोय सुविधाच केलेली नाही. निधी आलेला आहे, निधी असून देखील या ग्रामपंचायत हजारमध्ये काय सदस्य असे इतके प्रामाणिक काम करतात की कुणाच्याच निंद्यात देखील राहत नाही. पण काय सदस्य असे असतात की मी निधी आणला, मी फंड आणला आणि मी सांगल तिथनंच काम चालू झालं पाहिजे आणि मी म्हणेल असंच काम झालं पाहिजे. ह्या वादामुळे प्रशासन देखील हातबल झालेलं आहे. प्रशासनाबरोबर आमची देखील मीटिंग झालेली आहे. प्रशासन म्हणतंय तुम्ही आम्हाला काम कुठून चालू करायचं ते सांगा, आम्ही काम करायला तयार आहे. त्यातून पण आमच्या कानावर असं आलेलं आहे की कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी आमच्या कानावर आलेला आहे म्हणून बोलतो आपल्या बातमीच्या माध्यमातून की जो निधी आहे तो निधी पटदिशीनं खर्च करा, उर्वरित राहिलेला निधी मी द्यायला तयार आहे, फक्त काम पूर्ण करा. पण यात देखील काही लोक आडकाठी आणत आहेत म्हणून आम्हाला ही आमरण उपोषण करण्याची वेळ आणलेली आहे. आमचं एकच मागणी आहे, ग्रामपंचायत हजारमाची, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, कराड उत्तरचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री यांनी वशाही पद्धतीने तोडगा काढा आणि ही नागरिकांच्या सुविधा तात्काळ पूर्ण करा. जोपर्यंत आमची मागणी निवेदनात दिलेल्याप्रमाणे पूर्ण होत नाही तोपर्यंत हे माझं आमरण उपोषण चालूच राहणार आहे. तात्काळ जर लक्ष नाही दिलं तर मला नंतरचा विषय नंतर वेगळ्या पद्धतीनं भूमिका घ्यायला लागेल याची सर्वांनी दक्षता घ्यावी.